सर्वप्रथम सर्व उपस्थित लोक यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझा नमस्कार सर्वांना. आज आपण इथे एवढ्या संख्येने उभं राहिलात फक्त आपल्या रमेश भाऊ वांजळेंच्या प्रेमापोटी. खरं तर इथे मागे बसले असताना मयुरेशला मागे बघून तेरा वर्षांनी परत पप्पा दिसले मला. तेरा वर्षांनी परत रमेश वांजळे आलेत आपल्यामध्ये. मी सगळ्यांना विनंती करते की येत्या 20 तारखेला सगळ्यांनी मयुरेश दादाला रेल्वे इंजिनचं 3 नंबरचं बटन दाबून भारतातील सगळ्यात तरुण आमदार म्हणून निवडून द्यायचंय. आणि आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाला संबंध महाराष्ट्रभर देशभर ओळखलं जातं रमेश भाऊ वांजळे यांच्यामुळे. आता आपल्याला पुन्हा एकदा एक इतिहास घडवायचा आहे की भारतातील सगळ्यात तरुण उच्च शिक्षित सुशिक्षित आमदार मयुरेश रमेश भाऊ वांजळे. आणि हा इतिहास 100% घडणार आहे. आपण सगळे त्याच्या पाठीशी उभे राहणार आहात. आणि विरोधकांबद्दल जर बोलायचं झालंच तर एका विरोधकांनी मागच्या वेळी फक्त माझ्या वडिलांचे बॅनर लावून माझ्या वडिलांचे फोटो वापरून मतं मिळवली होती. परंतु यावेळी माझे वडील कुठेही दिसले नाही. त्यांच्या कुठल्याही बॅनरवर माझे वडील दिसले नाही. वेळेनुसार सोयीनुसार देव बदलणारे हे लोक आहेत. आणि दुसरे विरोधक मी त्यांना हेच बोलू इच्छिते की अण्णा आता तुमचा टाइम संपलेला आहे. कारण आता तुम्हाला एक खूप स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर आलाय आमदार रमेश भाऊ वांजळेंचा छावा. आणि मी सगळ्यांना एकच बोलू इच्छिते की हा मुलगा माझा भाऊ नाहीये, हा हर्षदा वांजळेंचा मुलगा नाहीये, रमेश वांजळेंचा मुलगा नाहीये, शुक्राचार्य वांजळे, राजेश वांजळे, युवराज वांजळे, संभाजी वांजळे यांचा पुतण्या नाहीये. तो तुमचा मुलगा आहे, तो तुमच्या घरातला मुलगा आहे, तो तुमचा नातू आहे. ही तुमची जबाबदारी आहे की येत्या 20 तारखेला अगदी लोकांचे डिपॉझिट जप्त होतील एवढे भरघोस मतदान करा. आणि रमेश भाऊ वांजळेंची ही 3 मुलं आयुष्यभर तुमची सेवा करतील याचं मी वचन देते. आणि माझे 2 शब्द संपवते. तुम्ही इथे उपस्थित राहिलात, मला ॲक्च्युली खरं खूप रडायला येते. पण सगळ्यांना धन्यवाद. यानंतर